बघा, हे पब्लिकची भावना आहे, देश लोकांची भावना आहे, हे आपली परंपरा आहे. हे परंपरा आहे की सकाळी उठून आपल्याला हे शिकवण दिलेली आहे, उठून जनावराला चारा द्या, कुत्र्याला रोटी द्या, अनेक कबूतर सारखा जो पक्षी है त्यांना दाना द्या, हे परंपरा चाललेली आहे. मैं महाराज शासन से निवेदन करना चाहूंगा, सभी हिंदू समाज, जैन समाज यहाँ पे शांतिपूर्वक एकत्रित हुए हैं, कोई उपद्रव नहीं है. सिर्फ विनंती है कि जो बेजुबान जानवर है उनको दाना पानी बंद कर दिया गया है. उनका क्या कसूर है? अगर इस तरह से बेजुबान जानवरों के प्रति अगर इस तरह से आप अत्याचार करते रहोगे तो भविष्य में जो बहुत बड़ी सुनामी हो सकती है. हिंदू समाज को बहुत बड़ी आफत आएगी. ये सब बंद करो, जैसा था ऐसा कबूतर देना चालू करके. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष दीपक पवार सर आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. दीपक सर, आता ही दृश्य दादरमधली आपण पुढार न्यूजवरही पाहत असाल की जैन समाज सध्या प्रचंड आक्रमक झालेला आहे. खरं तर न्यायप्रविष्ट प्रकरण आहे, पण जैन समाजानं आधीच आक्रमक भूमिका या संदर्भातली घेतली आहे. आपल्याला त्यांचं हे असं रस्त्यावर उतरून आंदोलन करणं, प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही त्यांनी अशा पद्धतीने आक्रमक भूमिका घेणं योग्य वाटतं का? असं आहे की आता तुमच्याकडे ज्या गृहस्थांचं बोलणं तुम्ही ऐकवत होतात की ह्या बेजुबान जनावरांचं काय होणार आहे, अशा प्रकारचं विधान त्या गृहस्थांनी केलं. मुंबई सारख्या शहरात, महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये इतकी वर्ष राहणाऱ्या जैनाला मराठीमधनं प्रतिक्रिया देता येत नाही, याची त्यांना अजिबात लाज वाटू नये, याचं मला पहिल्यांदा आश्चर्य वाटतं. दुसरं असं की आपल्याकडे माध्यमं सगळी सांगतायत जैन आक्रमक झालेत. जैन हे मुळातच आक्रमक आहेत. जैनांमधला जो ग्रामीण गावगाड्यातला समाज आहे तो बिना आक्रमक असेल किंवा तो सामंजस्याने राहणारा असेल, पण मुंबईतले जे सगळे जैन आहेत त्याच्यात लोढा असेल आणि त्या पंथातले सगळे लँड पार्सल घेऊन मराठी लोकांच्या जीवावर उठलेले लोक आहेत, यांचं कबुतरांवरचं प्रेम आणि त्यातनं येणारी आक्रमकता लोकांना आत्ता दिसली आहे. पण आपल्या इमारतीमध्ये मराठी लोकांना राहू न देणं, त्या परिसरामधल्या मराठी लोकांची हद्दपारी करणं आणि या शहरामधनं मराठी माणसाला एकूणात बाहेर काढण्याच्या प्रक्रियेमध्ये या तथाकथित अहिंसक जैनांचा मोठा वाटा आहे. त्यांचं कबुतरांवर प्रेम असणं स्वाभाविकच आहे, कारण माणसांवर प्रेम करण्यासाठी जी संवेदनशीलता लागते ती लोढासारख्या लँड पार्सल घेऊन फिरणाऱ्या जैनांकडे असणं शक्य नाही. नांदणी गावातली एखादी हत्तीण जेव्हा लोकांना न विचारता घेऊन जातं वदतारामध्ये आणि लाखो लोक मोर्चा काढतात, तिथल्या शांतताप्रिय जैनांचं सरकारला पडलेलं नाहीये. ती हत्तीण सरकारला परत द्यावीशी वाटत नाही. पण इथं मात्र दादरच्या कबुतरखान्यात जिथे प्रचंड गर्दी आहे आणि तिथे जाणाऱ्या लोकांना श्वसनाचे रोग होतात, इथले जैन जे आहेत धनदांडगे आणि गप्पर झालेले आणि इथल्या लोकांच्या जीवावर मलिदा खाऊन मोठे झालेले जे लोक आहेत, त्यांना काही कबुतरांच्यामुळे होणारा संसर्ग आणि फुफ्फुसाचे रोग होणार नाहीयेत. ते रोग सर्वसामान्य मराठी माणसांना, महाराष्ट्रीय माणसांना होणार आहेत. यांना जर एवढाच कबुतरांचा पुळका असेल तर मुंबईतली सगळी कबुतरं जैनांच्या खास शाकाहारी सोसायट्यांमध्ये नेऊन सोडली पाहिजेत. तुम्हाला जे काही त्यांच्यावर खाजगीत प्रेम करायचंय ते तुम्ही करा. मुंबईच्या 1.5-2 कोटी लोकांच्या लोकसंख्येच्या जीवाशी तुम्ही अजिबात खेळू नका, हे सांगण्याची हिंमत महाराष्ट्र सरकारनं दाखवली पाहिजे. पण ते दाखवणार नाहीत, कारण काल मुख्यमंत्र्यांनी लगेच लोढाला वाटलं म्हणून मुलाखत घेतली. महाराष्ट्राचे हे जे आडनावानं मराठी असलेले आणि अजिबात मराठीपणा शिल्लक नसलेले सत्ताधीश आहेत 3 जण, या मंडळींनी एकदा हे जाहीर केलं पाहिजे की आपण जैनांचे गुलाम आहोत आणि आपल्याला मराठी माणसांच्या हिताचं काही पडलेलं नाही. जैनांची कबुतरं ही मराठी माणसांच्या जीवापेक्षा जास्त महत्वाचं आहे, हे एकदा सरकारने जाहीर केलं की मग जैनांच्या आग्रहाखातर मुंबई शहराचं किंवा महाराष्ट्राचं नाव सुद्धा जैन राष्ट्र करणं सरकारला जास्त सोपं जाईल. दीपक सर, आता जसे तुम्ही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडलेत, सातत्यानं आपण बघतोय विलेपार्ल्यामध्ये जो मंदिराच्या तोडकामावरून वाद झालेला होता जैन मंदिराच्या, त्यानंतर नांदणी मठाचा जो मुद्दा आला, तुम्ही म्हणालात हत्तीण परस्पर घेऊन गेले, हा पुन्हा एकदा मुद्दा जैन मठाच्या संदर्भातला समोर आला. आता पुन्हा दादरमधल्या कबूतरखान्याचा जैन समाज आक्रमक होण्यासंदर्भातला मुद्दा सातत्यानं समोर येतोय. यावरून जरी मतांचं राजकारण हा मुद्दा समोर येत असला तरी सरकार विरोधक स्पष्टपणे बोलत नाहीयेत. तुम्ही सुद्धा आता म्हणालात की सरकार भूमिका का मांडत नाही याबाबत? असं आहे की पार्ल्याचं जे तुम्ही उदाहरण दिलं ना, तिथं ते
ते जे मंदिर आहे ते अनधिकृतच होतं आणि ते पाडल्याबद्दल लोढाने काहीतरी आंदोलन केलं. म्हणजे या सरकारचा मुख्यमंत्री कोण आहे? लोढा आहे का या सरकारचा मुख्यमंत्री? आणि लोढा काहीतरी आंदोलन करतो म्हणून तिथे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला इंजिनियरला काढून टाकलं जातं. महानगरपालिकेमध्ये जे मराठी इंजिनियर आहेत, मराठी अधिकारी आहेत आणि त्यांच्यातले जे लोक गुजर मारवाड्यांकडनं पैसे घेऊन गब्बर झालेत त्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की आज ना उद्या हे गुजर मारवाडी आणि जैन तुमच्या जीवावर उठणार आहेत. नांदेडीमध्ये लाखो लोकांचा मोर्चा कोल्हापुरामध्ये निघतो आणि सरकार त्याबद्दल रिलायन्सचा मालक ते सगळं चालवतो, आपल्या मालकांचा मालक ते सगळं करतो म्हणून त्या नांदेडीच्या हत्तीणीबद्दल ह्यांना निर्णय घेता येत नाही. पण दादरची कबुतरं मात्र जीवापाड जपावीशी वाटतात. वरळी चिपेसला लोढा जो बंगला बांधतोय त्या बंगल्यात ही सगळी दादर मधली कबुतरं नेऊन त्याच्या खासगी संगोपनासाठी ठेवून द्यावीत. म्हणजे मग लोढाला त्या सगळ्यातनं फुफ्फुसांचा आजार होतो की नाही हेही कळेल. आणि लोढाकडे एवढा बेनामी पैसा आहे की फुफ्फुसांचा आजार झाला तरी जगभरामध्ये कुठेही जाऊन लोढा स्वतःच्या तब्येतीची काळजी घेऊ शकेल. सर्वसामान्य गरीब मराठी माणूस ती घेऊ शकणार नाही. त्यामुळे तात्काळ ती कबुतरांना दाणे घालणाऱ्या लोकांना फटकवून काढलं पाहिजे. आणि महानगरपालिकेनं कधी नव्हे ते बरं काम केलं होतं. महानगरपालिकेच्या आयुक्तांनी आणि इतरही लोकांनी पाठीचा कणा दाखवून योग्य ती कारवाई चालू ठेवली पाहिजे. जैनांची मुजोरी सहन करता कामा नये. जी दीपक सर, धन्यवाद. तुम्ही सविस्तरपणे पुढारी न्यूज शिवू या सगळ्या संदर्भात बोललात यासाठी.